आज आहे हरतालिका पूजन. गावी हरतालिकेच्या मूर्तीचं पूजन करतात आणि इथे पाटावरती वाळू घेऊन वाळूची पिंड काढून ते पिंडीचं पूजन करतात. आम्ही तिघींनी पण हरतालिका पूजन केलं. त्यानंतर मी अशी मस्त अशी पुढे रांगोळी काढली. आज मला सेकंड शिफ्ट होती, त्यामुळे सगळं झाल्यावरती आम्ही महादेवाच्या देवळात गेलो. इथे आमच्या घराजवळच एक छानसं छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तिथे जाऊन महादेवाचं पूजन वगैरे केलं. मला वाटलं गर्दी असेल, पण काहीच गर्दी नव्हती. आम्ही दोघींनी मस्त अशी पूजा केली, कारण लास्ट टाईमला गेलतो तेव्हा खूप गडबड झाली होती. जोपर्यंत घरात गणपती आणि गौरीचं डेकोरेशन सुरू होत नाही तोपर्यंत वाटत नाही गौरी गणपती आलेत ते. तर हे आहे आमचं गौरी गणपतीचं स्टेज. मी प्रत्येक वर्षी ह्या स्टेजवरतीच गौरी गणपती बसवतो. पटकन मी माझं आवरलं आणि कामावरती निघून गेले. संध्याकाळी कामावरून सुटल्यावरती सगळीकडे गणपतीचं आगमन होत होतं. खूप छान आणि मस्त वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. इथे सगळीजण दिवसभर आमच्या घरी गणपतीच्या आगमनाची तयारी करत होते. रात्री मी घरी गेले तर बघतेच काय ऑलमोस्ट सगळी डेकोरेशनची तयारी झाली होती. इथे बघा मामांजी फक्त सगळ्यांना आदेश देत होते. मी पटकन फ्रेश झाले आणि डेकोरेशनची तयारी करायला खाली आले. फायनली आमचं डेकोरेशन पण झालं होतं, तर आम्ही उद्या गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होतो.